मीरा भाईंदर वसई विरार पोलीस भरती 2024 मध्ये विचारलेला प्रश्न बघा. वायचा चौथा घात प्लस 24y वजा 10y वर्ग भागीला y अधिक 4 भागाकार करा व भागाकार व बाकी लिहा. आता हा व्हिडिओ थोडासा मोठा होणार आहे कारण की ह्याच्यामध्ये मी तुम्हाला 3 मेथड शिकवणार आहे. त्यातल्या 2 बेसिक मेथड आहेत, बेसिक कन्सेप्च्युअल मेथड आहेत, कन्सेप्टवाल्या मेथड आहेत आणि एक शॉर्ट ट्रिक आहे. तर ही शॉर्ट ट्रिक सगळ्यात शेवटी सांगणार आहे मी. 2 बेसिक कन्सेप्ट आता बघा. 2 बेसिक कन्सेप्ट सांगण्याचं कारण काय, की आपण भागाकार जे आहे, भागाकार ही पद्धत आपण पहिली, दुसरी, तिसरी, चौथीपासून शिकत असो किंवा दुसरी, तिसरीपासून शिकत आहोत. बघा काय आहे, जर मी एखादी संख्या घेतली 13/2 तर आपण काय करतो 13/2 असं करतो आणि सैन दुनी 12. मग ज्याने भाग जातोय तो भागाकार आपण वरती लिहितो, वजा 12 लिहिला, बाकी 1 लिहितो. म्हणजे काय, जो भागाकार आहे, ज्या संख्येने आपण भाग देत आहोत आणि जो भागाकार आलाय, ज्या संख्येने भाग देतोय आणि जो भागाकार आलाय, आपण त्यांचा काय करतो, गुणाकार करतो आणि अधिक लिहितो बेरीजमध्ये. मग तुमचं जे काही उत्तर असणार आहे, म्हणजे तुम्हाला हे उत्तर पाहिजे, त्यावेळेस आपल्याला काय भेटतं, ज्या संख्येला आपण भाग दिलाय. म्हणजे ही संख्या काढायची आपल्याला. कशावरनं, तर कोणत्या संख्येने भाग दिलेला आहे, तर y+4 ने भाग दिलेला आहे. y+4. मग आता तुम्हाला काय करायचं आहे, एक एक ऑप्शन घ्यायचा आहे. मग पहिलाच ऑप्शन घेतला आपण, y3 वजा 4y वर्ग अधिक 6y प्लस बाकी लिहिणार तुम्ही, बाकी 0. ठीक आहे, इथे बाकी 0 आहे म्हणून बाकी 0 लिहिलं. ही एक बेसिक मेथड आहे. मग आता यांचा गुणाकार करूया आपण. जर तुम्हाला ह्या मेथड डिटेलमध्ये शिकायच्या असतील तर मला नक्की कळवा, मी त्याचा एक व्हिडिओ सेपरेट घेईल. वायचा आता इथे काय आहे, तिसरा घात आहे, इथे चौथा घात आहे, या दोघांचा गुणाकार करत आहोत आपण. तर इथे काय होणार आहे बघा, मी परत एकदा लिहितो. काय आहे, कोणती संख्या आहे, y+4 आणि तिकडे आहे पहिली संख्या yचा तिसरा घात वजा 4y वर्ग अधिक 6y आणि प्लस बाकी 0. ठीक आहे, त्यानंतर काय करायचं आहे, ह्या संख्येने ह्या संख्येला गुणायचं आहे. इथे कोणता नियम लागू होईल, घातांकाचा. एचा घातांक m गुणिला एचा घातांक n. काय येईल, एचा घातांक m अधिक n येईल. मग yचा तिसरा घात गुणिला yचा पहिला घात आहे, तर yचा चौथा घात येईल. वजाचं चिन्ह आहे, 4ने ह्या yने वजा 4y ला गुणलं तर वजा 4yचा तिसरा घातांक येईल. yने परत काय केलं आहे, याला गुणून झाला, आता ह्याला गुणेल. कशानं गुणेल, तर 6y ला. मग 6y इथे पहिला घात आहे, इथे पहिला घात आहे, 6y वर्ग. आता कोणाची बारी आहे, yचं काम संपलं कारण की yने तिन्ही संख्येला गुणून झालं आहे. मग आता गुणायचं +4ने. मग +4ने गुणत आहोत, इथे कोणतंच साईन नाही आहे म्हणून प्लसचं चिन्ह जशाल तसं ठेवलं. या 4ने ह्याला गुणलं, किती आलं, 4yचा घन. नंतर ह्या संख्येने ह्याला गुणलं, किती येणार आहे, वजाचं चिन्ह आहे, तर वजा किती, 4 चोक 16y वर्ग. नंतर ह्या संख्येने ह्याला गुणलं, प्लस, आता इथे प्लसचं चिन्ह आहे म्हणून प्लसचं चिन्ह लिहून घेतलं. 4 गुणिला 6 म्हणजे किती, संचोक 24y अधिक 0 लिहा, नाही लिहा, आता काही फरक नाही पडत कारण की 0 आहे, नाही आहे, काही फरक नाही पडत. मग आता बघा, -4y वर्ग, 4y घन प्लस 4y घन कॅन्सल होतील. याच्यामध्ये यांची जर बेरीज केली तुम्ही तर yचा चौथा घात वजा 6yचा सेम जर घातांक असतील तर त्यांची बेरीज वजाबाकी आपण सहज करू शकतो. तर इथे 6yचा दुसरा घात वजा 16yचा वर्ग, ह्या दोघांची जर तुम्ही बेरीज केली तर किती येणार आहे, तर यांची बेरीज येणार आहे 10 वजामध्ये, कारण की मोठ्या संख्येलाच वजाचं चिन्ह आहे, 10y वर्ग अधिक 24y. मग आपल्याला जो भागाकार पाहिजे होता, yचा चौथा घात वजा 10y वर्ग अधिक 24y. म्हणजे आपल्याला जे उत्तर पाहिजे होते ते चुकून पहिल्याच ऑप्शनमध्ये आलेलं आहे. ठीक आहे, मग हे तुमचं उत्तर असणार आहे. असं तुम्हाला चारही मेथड जोपर्यंत तुमचे ऑप्शन मॅच नाही होत तसं करणं आहे. दुसरी मेथड काय, अजून थोडासा वेळ वाचूया आपण. शॉर्ट ट्रिकने तुमचा वेळ वाचेल बघा, पण ऐन परीक्षेत काही गॅरंटी नाही, कारण की एक टाईपचं एकच गणित सॉल्व्ह केल्यानंतर तुम्ही सांगू शकत नाही की तुमच्या डोक्यात किती राहील ते. ठीक आहे, मग आता शॉर्ट ट्रिक का नाही सांगते मी सध्या सुरुवातीला, कारण की बेसिक गोष्टी तुम्हाला आधीच माहिती राहतात, त्याला फक्त एक्सप्लेन करायचं राहतं कसं करायचं. आता बघा काय आहे, yचा चौथा घात. ह्या केसमध्ये काय करायचं, ज्यावेळेस तुम्ही भाग देत आहात,
घातांकाच्या नियमामध्ये ज्यावेळेस तुम्ही घात देत आहात त्याला उतरत्या क्रमाने लिहायचं. आता तिसरा घात आहे का इथे बघा, जर गणित नीट बघितलं ह्याच्यामध्ये कुठेच ज्या संख्येला भाग देणार आहोत त्याला तिसरा घात नाही आहे. मी लिहिला तिसरा घात, नंतर लिहिला दुसरा घात आणि नंतर लिहिला पहिला घात आणि नंतर काहीच नाही आहे तर मी 0 लिहून घेतो. ठीक आहे. मग आता इथे तिसरा घात आहे का, तर मुळीच नाही आहे. मग 0y घन बेरीज करायची फक्त, बेरीज प्लस 0y घन. मग आता दुसरा घात कशाला आहे, तर -10y वर्गला आहे. -10y वर्ग. एक घातांक कोणाला आहे, तर +24y ला आहे. +24y आणि +0 हे लिहून घेतला मी. वायचा हा जसा आहे उतरत्या क्रमाने घातांक लिहिले. वायचा चौथा घात अधिक 0y घन -10y वर्ग +24y अधिक 0. तर y अधिक 4 ह्या संख्येने आपण भाग देणार आहोत. मग आता ह्याला पहिली संख्या काढून टाकायची, नाहीशी करायची, ह्याला वायचा चौथा घात काढून टाकायचा. मग इथे असं कोणत्या संख्येने गुणवू ज्यानेकरून वायचा चौथा घात होईल, तर y + 4 ला जर मी वायच्या तिसऱ्या घातांकाने गुणलं, तर तिसरा घातांक का घेतला, कारण की इथे पहिला घातांक आहे आणि घातांकाचा नियम काय म्हणतो, घातांकाचे नियम म्हणतो जर या दोघांचा गुणाकार असेल तर घातांकाची काय होते, बेरीज होते. जर समान पाया असेल, ठीक आहे, यांचा बेस जर समान असेल तर बेरीज होते. मग इथे कशाने गुणत आहोत, तर वायच्या घनाने गुणत आहोत. तर इथे गुणत आहे मी वायच्या घनाने. मग लिहिला मी वायचा घन. मग यांचा गुणाकार केला, किती येईल, वायचा चौथा घात लिहिला प्लस हा वायचा तिसरा घात अधिक 4y 4 गुणिला वायचा तिसरा घात, तर 4y घन लिहिला मी. त्यानंतर आता यांची काय करायची, वजाबाकी. कारण की आपण काय करतो, 13/2 वजाचं चिन्ह लिहितो. 12 आल्यानंतर वजा टाकतो आपण. तर आपण काय करायचं, इथं फक्त वजाबाकी करायची. इथे काय करायचं, वजाबाकी. जर विचं वजाबाकी केले तर हा वजा होतो, हा कॅन्सल होईल. इथे वजा केलं तर हा -4y घन येईल. काय येईल, -4y घन. आणि आता पुढची संख्या, कारण की इथे 2 संख्या आहेत, मग ती संख्या तिसरी संख्या डायरेक्ट खाली ओढा. किती येणार आहे, 10y वर्ग -10y वर्ग. आता y अधिक 4 ह्याला काय करायचं आहे आपण, y अधिक 4ला ही संख्या मला काढून टाकायची आहे. मग पहिले तर वजाच्या चिन्हाने गुणायचं, कारण की इथे वजाचं चिन्ह आहे, -4. मग इथे मी लिहिलं -4. आता घातांक कोणता लागेल, इथे तिसरा घातांक आहे, इथे ऑलरेडी पहिला घातांक आहे. इथे कितवा घातांक लागेल, दुसरा घातांक लागेल, -4y वर्ग. मग आता ह्याला गुणून घेऊ आपण कशाला, तर -4y वर्गाने y ला गुणलं तर -4y घन येईल. ह्या -4y ने y वर्गाने ह्या 4 ला गुणलं तर किती येईल, 4 चोक 16 -16y वर्ग. ठीक आहे. मग आता यांचा जे भागाकार आलेला आहे त्यांची आपण काय करतो, जे काही आलं असेल ते काय करतो, वजाबाकी करतो. मग हे वजाबाकीचं चिन्ह लावलं तर हा वजा प्लस होईल, हा पण वजा प्लस होईल. मग 4y वर्ग -4y वर्ग कॅन्सल होईल, अधिक 16y वर्ग वजा 10y वर्ग किती येईल, 6y वर्ग. आता त्याच्या पुढची संख्या खाली घ्या, +24y. मग आता इथे मला किती काढून टाकायचे, 6y वर्ग काढायचे. 6y वर्ग काढायचे म्हणजे मी अशा कोणत्या संख्येने गुणू ज्यानेकरून 6y वर्ग होईल. पहिले तर 6ला y ने गुणावं लागेल आणि इथे वर्ग पाहिजे म्हणून काय करूया, इथे पहिला घात आहे, इथे पहिला घात घ्यावा लागेल. मग +6y हा जर घेतला तर किती येणार आहे, 6y वर्ग यांचा गुणाकार प्लस 24y या दोघांचा गुणाकार. मग आता यांची काय करतो आपण, वजाबाकी करतो. वजाबाकी केली किती येणार आहे, हा कटेल 0 उरेल. आता 0 पुढेच आहे त्याच्यामुळे काही लिहिण्यात अर्थ नाही. तर तुमचा भागाकार किती आला, तर हा तुमचा भागाकार आलेला आहे. किती आला, वायचा तिसरा घात -4y वर्ग अधिक 6y. हा काय आला, तुमचा भागाकार आलेला आहे. आणि ऑप्शन क्रमांक 1 तुमचं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. तर बाकी किती राहिलं आहे, बाकी तुम्हाला इथेही 0 राहणार आहे, खालची पुढची संख्या जरी बाकी घेतली तरी 0च राहणार आहे. त्याच्यामुळे हा पूर्ण भाग गेलेला आहे. बघा आता शॉर्ट ट्रिककडे जाऊया. शॉर्ट ट्रिक काय म्हणते, कधी कधी वेळ वाचवण्यासाठी शॉर्ट ट्रिक कामीला येतात, पण तुम्हाला त्या फसवू शकतात. त्याच्यामुळे बेसिक माहिती असणं खूप गरजेचं आहे.
गणित असा एकमेव विषय आहे ज्याच्यामध्ये तुमचे मार्क्स जाण्याचे चान्सेस म्हणजे न जाण्याचे चान्सेस असतात आणि त्याच्यामध्ये तुम्ही 99% स्कोअर करू शकता जर तुमच्या कन्सेप्ट आणि कॅल्क्युलेशन प्लस ट्रिक्स या तिन्हीचं कॉम्बिनेशन एकदम व्यवस्थित असेल. बघा आता ट्रिक्स काय म्हणते, जी संख्या आहे आपली ही ज्या संख्येला भाग देणार आहोत त्या घातांकामध्ये आहेत, त्यांचा उतार्थ क्रम लिहा. वायचा चौथा घात आपण आत्ताच लिहिला होता, वायचा तिसरा घात वजा 10y वर्ग प्लस 24y आणि इथे काहीच नाही आहे म्हणून 0 लिहायचं. मग आता काय लिहायचे आहे, यांचे जे वायला जोडून संख्या आलेल्या आहेत त्यांचे काय लिहायचे, सहगुणक लिहायचे. सहगुणक म्हणजे वायला कोणत्या संख्येने गुणलं आहे शेजारच्या जस्ट, तर त्या संख्या लिहायच्या आहे. ठीक आहे, तो सहगुणक लिहायचा. इंग्लिशमध्ये बोलायचं झालं तर कोइफिशियंट लिहायचे. कुठे, तर ह्या साईडला. इथे किती आहे, काहीच नाही आहे म्हणजे 1 आहे. इथे 0 आहे, 0 लिहिला. इथे वजा 10 आहे. इकडे किती आहे, 24 आहे आणि पुढची संख्या आहे 0. इथे वाय नाही आहे तरी पण लिहून टाकला. ठीक आहे, मग आता पुढच्या वेळेस काय करायचं आहे, कोणत्या संख्येने गुणाकार करायचा आहे त्यांचा, म्हणजे ही जी सिस्टीम आहे ह्याच्यामध्ये काय करायचं, वायची किंमत ठेवायची. इथे आहे y+4. मग y+4च्या ऐवजी आपण काय करतो, y+4 = 0 ज्या संख्येने भाग देत आहोत. तर मग वायची किंमत येईल -4. मग ही -4 इथे लिहायची, ही -4 इथे लिहायचे. परत एकदा सांगतो, यांचे सहगुणक म्हणजे कोइफिशियंट उतरत्या क्रमाने लिहायचे. वायची किंमत अशीच घ्यायची आहे म्हणजे ज्याने भाग दिला आहे y+4. मग वायची किंमत घ्यायची, y+4 = 0. मग वायची किंमत येईल -4. तर तो -4 इथे लिहायचा आहे. ठीक आहे, जर इथे -4 आला असता तर काय झालं असतं, त्या साईडला +4 आला असता. ठीक आहे, तेवढंच तुम्ही बेसिक कन्सेप्ट लक्षात ठेवा. आता काय करायचं, पहिली संख्या जशाला तशी उतरून घ्यायची. पहिली संख्या जशाला तशी उतरून घेतली. आता ह्या दोन संख्यांचा काय करायचा, गुणाकार. 4 गुणिला 1 किती झाला, 4 गुणिला 1 -4, कारण की इथे -4 आहे. -4 गुणिला 1 -4. ह्याच्यात जे काही आहे सरळ करायचं. बेरीज असेल तर बेरीज, वजाबाकी असेल तर वजाबाकी, काही डोकं नाही लावायचं. याच्यामध्ये वजाबाकी करायची नाही आहे स्वतःच्या मनाने. इथे प्लस आहे, इथे मायनस आहे, काय होईल, वजाबाकी होईल. -4 + 0 -4 येईल. आता इथे -4 गुणिला हा -4, -4 गुणिला -4 किती होतील, 4 गुणिला 4 16 आणि वजांची बेरीज होईल. मग इथे लिहिलं +16. आता इथे प्लस आहे, इथे मायनस आहे, यांचं काय होईल, वजाबाकीच होईल कारण की इथे प्लस आहे. मग 16 वजा 10 किती होतील, 6 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह, तर 16ला प्लसचं चिन्ह आहे म्हणून प्लस. मग पुढे संचोक ह्या -4ने ह्याला गुणायचं आहे. -4ने ह्याला गुणलं किती येणार आहे, संचोक 24. मग 24 पण इथे मायनसचं चिन्ह आहे, -24 किती राहिले, तर 0 राहिले. मग -4 गुणिला 0 किती राहिले, 0 आणि यांचं काही केलं तरी किती राहत आहे, 0 आणि सगळ्यात शेवटची संख्या असते तुमची बाकी. सगळ्यात शेवटची संख्या काय असते तुमची, बाकी. ठीक आहे, ही बाकी लिहिली तुम्ही. बाकी किती आली, 0 आली. आता हे जे आहे इथे चौथ्या घातापासून सुरुवात झाली आहे. पहिले जे उत्तर आलेले आहेत तुमचे ते लिहून घ्यायचे. 1 -4 आणि 6 हे लिहून घेतले मी. मग इथे -4 आहे, इथे अधिक असणार. ठीक आहे, पहिले तर इथे चौथ्या घातापासून सुरुवात झाली आहे, इथे तिसऱ्या घातापासून सुरुवात करायची. तिसरा घात, दुसरा घात आणि पहिला घात. मग इथे काय आहे, वायचा 1 गुणिला वजा y3 1 गुणिला वायचा तिसरा घात म्हणजे वायचा तिसरा घात वजा 4y वर्ग अधिक 6y. हे तुमचं असणार आहे उत्तर आणि ही असणार आहे तुमची बाकी. प्लस 0 आहे, इथे 0y लिहू शकता तुम्ही. ठीक आहे, इथे 0y लिहायला इथे y येणार नाही, इथे फक्त 0 येईल. इथे जर अजून काही आलं असतं तर तुम्ही ती संख्या लिहिली असती. म्हणजे इथे 10 12 15 20 2 4 1 3 -1 -2 काही पण संख्या येऊ शकते. ठीक आहे, पण ही संख्या तुम्ही नाही लिहिली तरी चालते कारण की 0 आहे. मग आता तुमचं उत्तर आलेलं आहे y वर्ग वायचा तिसरा घात वजा 4y वर्ग अधिक 6y. अशा प्रकारे ह्या तिन्ही मेथड तुम्हाला माहिती असल्या तर तुमचा एकतर वेळही वाचेल. बेसिक कन्सेप्टने तुमचं एखादं गणित सुटत नसेल तर बेसिक कन्सेप्ट म्हणजे जे आपण लहानपणापासून शिकलो आहे, भागाकार गुणाकार, मग ह्याच्या फक्त बेसिक कन्सेप्ट तुम्हाला सगळ्यांना माहिती असतं, पण वापर कसा करायचा हे खूप ज्याला माहिती असतं ना तोच मास्टर बनतो गणितामध्ये. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा
आणि तुमचे काही गणिताचे प्रश्न असतील तर माझ्यापर्यंत तुम्ही पाठवू शकता. बघा, आपला गणिताचा टेलिग्राम ग्रुप आहे एक, त्याचा QR कोड हा आहे. हा QR कोड जसं तुम्ही UPIवरती पेमेंट करा, कोणतंही पेमेंट नाही करायचं तुम्हाला. फक्त तिथे लिंक जनरेट होईल आणि ती तुम्हाला टेलिग्रामवरती घेऊन जाईल. सेम तसंच आपण ₹59ची मेंबरशिप इथे चालू केलेली आहे. तर त्या ₹59च्या मेंबरशिपमध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा QR कोड स्कॅन करा. आपलं एक WhatsApp चॅनलसुद्धा आहे बघा. त्याला जर तुम्हाला कनेक्ट व्हायचं असेल तर हा QR कोड स्कॅन करा. धन्यवाद.